गॅसच्या टाकीनं लावला रे बाबा घोडा. इथे बी त्याच्या आईला ऊन आलं. झोपते की नाही म्हातारा? अरे म्हातारा लय खबीस आहे, झोपत असतं वय. इथून उठून दुसरीकडे जायला लागतंय आता. हो हो काय करता. अख्खा गाव धुंडला मी. दादा कुठे, दादा कुठे, दादा कुठे. हा गाठ नाही भेट नाही. मागच्या टायमाला आलतो पार्टीला. तू दिसलास बाबा, लय खुश आहे मी. दादा काय काय मला तरी कुठे करमतंय. बरी का तब्येत? आता तब्येत बरोबर आहे, पायाला लागलंय. गेलता वैद्य बोकडे, मला कळलं मागच्या टायमाला. दिलं का औषध बिषध त्याने? औषध दिलं त्यांनी. तो एक माणूस बरा आहे गावामध्ये म्हणून बरं चाललंय सगळं. चल चल बघू झोपलंय का पेपर बघू. मी आज दार मार तू बघ. आज दार मार. अरे ती बाजूला कोण आहे? सोम्या आहे. सोम्याच आहे. त्याला काय कामावर काढलं बिडलं काय? चल बघू. चल चल चल. अरे म्हातारा लय खावाट आहे, एक पण आंबा देईना. असं कशाला आंब्याला नाही घालत, दगड मारताय. काय करणार? तू काठी घे हाण गेल, त्याचा काय भरोसा नाही. येणार 2-2 आंबे सगळ्यांना. बसा. देणार म्हणलं मग आहे. म्हाताऱ्यासारखं म्हातारा नाही गावात. एक नंबर काय दारा. चोरून नेते ती आंब. सांगत जाऊ काही आंब सगळे आंबे बा. त्यांचे. त्या पुढच्या टायमिंगला दादा तुम्हाला सांगून दहा पण म्हणणार. खायला म्हातारा पेपर बी वाचतंय काय? लय मार खाल्ला असता तू आजा. हे आजा हे सोमा म्हातारा बघ या वयात काय बघतो. बाया बघतो. बसा की का खायचा परत मार. आज्यासाठी बातमी आली रे. आली काय साठी अरे आजा तुझ्यासाठी बातमी आहे बघ. काय वाज लग्नासाठी नवरा पाहिजे, कमवता नसला तरी चालेल. आयता कोयता पाहिजे. नाव सुनीता, वय 36 वर्ष, 2 मुलं पण आहेत. किंवा असली स्थळ आणणार तुला. दुसरी स्थळ आणणार नाही तुला. सोमा हे काय आलंय? काय तुझ्या मुंबईची बातमी आहे. वाच 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 बघू दे मला. काय मुंबईला सीएसटी स्टेशनच्या खाली सापडलं मोठं भुयार. सापडले. इंग्रजांच्या काळातलं भुयार. भरपूर मालमत्ता असल्याची शक्यता. हाय म्हणतात सगळे. एवढंच धनसंपत्ती असेल ना कोट्याची, काही सांगू शकत नाही. अंदाज लावता येत नाही कोणाला. मी काय म्हणतोय, असलं तिकडे तू तर म्हणला सीएसटी ला लाखो लोक येतात जातात. अरे रोज जातो मी. कळलं कसं नाही? मी जातो स्वतः. नाही समजलं. बघ ना तिथंच निघलंय खाली. ते जाऊ दे, पण मी काय म्हणतो दादा, ते झालं मुंबईचं. आपल्या इथं सुद्धा एवढे राजे महाराजे होऊन गेले. इंग्रजांचा काळ झाला, युद्ध झाली, चोऱ्या झाल्या, लूटमाट झाली. म्हणजे एवढं सगळं झालं. लोकांना गबाड सापडली किती. मग आपल्या गावाला कसं काय कुठं गबाड सापडलं नाही? हाय रे गबाड आहे. आहे आई कुठे? मग मला काय माहिती. पण नाही. आपल्या गावाला कुठलं गबाड? आपल्या गावाला गबाड असतं तरी म्हातार लुंगीवर बसलं असतं काही. हे अक्षय बरोबर बोलतोय. हे मुद्दाम दूर बसला असता. ए पोरानो, गबाड आहे. कुठे गबाड? एकाच माणसाला माहित आहे. कुणाला? माझा दोस्त आप्पा. आप्पा जाऊन जमाना झाला. आप्पा गेला ते गबाड. सोन्याला घे. काय आप्पाचं गबाड म्हणजे आपलं गबाड. बरोबर. हे सोमा आलो आम्ही. महत्वाचं काम आहे. ये जरा. आम्ही विसरलो होतो. चल. दादाला भेटलो. दादाला भेटू. संध्याकाळी चल, गाडी संध्याकाळी बसू दादा. काय काम असतं? दादा आलो. अरे पण नक्की काय विषय? एवढं लगेच चल 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 लावले. आम्हाला आप्पा दिसतो. आप्पाचं गबाड म्हणजे आपलं गबाड. सकाळपासून कोण भेटलं नसेल. मीच भेटलो सकाळपासून. आप्पा दिसतो. आप्पा सर आप्पा जाऊन जमाना झाला. काय सांगताय? सोमा खरंच आम्हाला आप्पा दिसतो. हे मला नाही पटत. काय तरी पंचायत करू नको. आप्पाचं नरद आहे तिकडं. गबाडावर काहीतरी येशील. गबाड आहे का? पण हाय तुला काय करायचंय? नाही गबाड असेल तर मी येतो बाबा. येणार का नाही तेवढं? गबाड भेटत असलं मी येणार. की विषय का? भेटत असल्यावर बरोबर येतो मला ना. मग ऐक 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 सांच्याला जाऊ. सांच्याला नाही, अंधार पडल्यावर आजच्याला जाऊ. गावात गावात होईल सगळं. बरोबर आहे. पलीकडे गाव येईल. 2 टेंब घे. काय बनवू चांगलं टेंब. 1 नंबर टेंब बनवू. चालेल. संध्याकाळी जाऊ पण डन. चालते जमते. मग गबाड जाऊ गावतोय. आपण. ह्याचा काय विषय? आप्पाचा काय ते सांगतो. तुला काय करायचं बघा. उगाच काय तरी तुला.
कशाला बोंबल फार गप चला अख्ख्या गावाला कळेल. हे शाण्यानो, काय झालं आता? काय झालं? अरे गावाच्या बाहेर आलो की ते टेंब गावा पेटवायचं. अरे पेटो की माचीस काढ, कोणाला माचीस? पहिला माझी विसरलो वाटतं. अरे खोर घालू का टाक्यात तुझ्या? थांब हाय मरू नको. बारकी लोक काढ लवकर, चल पेटो. तू आग लावायच्या बी कामाचा नाही रे. तेवढेच येते गावात अरे एवढ्या वेळात मी पूर्ण रान पेटवलं असतं. हा 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 चला चला नसते काय कळेल तुला बघू. अय शान्यांनो, इथून पुढे नीट चालायचं, समजलं का? का मेन रस्ता सुरू होतोय आप्पाचा माळा. आप्पाचा माळा म्हणजे घाबाड भेटणार ना. अय शान्या, घाबाड बी भेटणार आणि आप्पा लवकर. नाही काय बघ बघ कसं काय बन चाललं तू तोंडवर करून. काय कोकळ जाऊ येतोय भारी. ए कुकलेल्या, अरे कुकल्या नाही टिटवी 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 होई. थोड्या वेळाने घुबाड जरी ओरडलं ना तरी म्हणलं कोकळीला लय भारी घातली. उतरायचं लागायचं काय माहिती. शहरात जाऊन फार बी काढले. सगळे हे सोम्या, आला बघा आप्पाचा माळा. अड्डा. अरे हे ना, हे आप्पाने लावलेलं झाड आहे आप्पाने. काय अरे हो, पण विजा आजा गाबाड शोधायचं कुठं? अरे कुठं म्हणजे? अरे ही काय इथं यो विजा बसलाय ना, तिथंच आप्पा बसतो. हे विजा काय आलं? बसणार एकदम. अरे बसणारच की, आप्पा बसतो तिथं. उठ. अवघडेला कायचं चालू आहे. आईला काय येण्याचा बाजार राव विजा. हे विजया इकडे. सोम्या इकडे. काय राजा इथंच आप्पा बसतो. ह्याच्या खालीच गाबडा खोद तू नक्की. तुला गाबडा मला गाबडच पाहिजे फक्त. हा भेट पकडी दे. आई शपथ, मोठा दगड नक्कीच असेल गाबड्या खाली रे. हा इकडे दे. तिकडे पार होत. चल तेव्हा तिकडे बघू. चल विजा माती काढ. माती काढ विजा. हे तुमच्या मला ठेवून कुठे गेलाय? आपल्या बी कुठे कडे मांडलाय काय माहिती. नाही तर टायमिंगला येतो ना का तू दडवलं असेल. आधी माणसं आणि तिला का असं जसं ठेवणार नाही. अवघडायला का विजा. ए आजा, अरे काय एकटा ढोला तिकडं? घाबरलो ना का मी? वाटले का? अरे तसं नाही, घाबर काय मला एकट्याला पाहिजे काय? वाटले का नाही? तू घाबरत नाही ना आपल्याला? घाबरत नाही म्हणजे दुसरं काय आलं म्हणजे येईल की बाबा. बघतोय आम्ही इकडे आलोय. तिथं आहे का बघतोय तू? तिथं बघ, आम्ही इथं बघ. काय आहे का? दिसतं काय तुझं? तिथं काय भेटतं? एकाच ठिकाणी थांबलो तर नाही होणार. काम करू तर शेवटचा कोपरा राहिलाय तिकडे बघ. चल बघू मग. पण मला सोबत घेऊन चालला का? तसं नको. मी भीती वाटते लागा. चल चल तू.
असेल रे गबाळ. खोदायचं काय तो खोदायचं आता नको खोदायला मरतो तिकडे तिथं बरं मला लावले त्याला खोदायला हा वीर घातल्यावाले तिथेच भेटलाय आम्हाला लय वेळा तिथं नाही ना का बाहेर तुम्ही थकलूला का हे बोलचा राहते का इकडे बसू लय थकलूला का फार जीव गेला का बरं अरे सोम्या फुकटात मिळत नाही बाबा मेहनत तर घेण्याशिवाय काय रे माझ्याशिवाय काय कशाला का होतं नसत्याला का ते ऐकलं दादाचं आलो पळत आपण बेड्यावाने अरे नाही कुठलं काबाडन कुठलं ते आप्पा नाही ऐकलं असेल तेव्हाच ते आप्पा ठेवतोय वय मोडलं असेल त्यानेच आप्पा अरे मला तर वाटतं त्या राधा अक्कावर उडवलं असेल सगळं. बाईचं नाद लय बेकार रे बाबा. चांगले गेले ते बाईचं बघण्या दिसत नाही का तुला आता काय आप्पा येणार वय काय नसतंय बस घाबरू नका मला खबाड पाहिजे का त्यासाठी आले माझ्या मळ्यात अप्पानं मोडून खाल्लं राधावरती उडवलं. अरे एवढी हिम्मत एवढा माझा अपमान आता धावतोच तुम्हाला. अप्पा हा अप्पा काय चीज आहे धावतोच. आप्पा दोस्त आहे आपला चाललाय आपण काय माकडा यासाठी आले माझ्या मळ्यात. अप्पा मला नको घबाड मला नको घबाड मला नको मला अरे घ्यात पाहिजे आम्हाला घबाड तुला काय उपयोग आहे आम्हाला तरी घे तुला कशाला पाहिजे खबाड. मला दारूची मोठी फॅक्टरी टाकायची विजया आज ह्याचा जरा मूड वेगळाच वाटतोय जीव घेतो आज हा सोड द्याला अप्पा. तुला कशाला पाहिजे खबाड कशाला पाहिजे तुला. आईला यानं दारूची फॅक्टरी सांगितली तर याला उचलून आपडला माझं काय करेल. आप्पा मला म्हशीचा गोळा टाकायचा आहे डेअरी करायची मला. फक्त स्वतःचा फायदा बघताय. हा नमुना आणलाय का आणि तुला कशाला पाहिजे खबाड कशाला पाहिजे तुला. यानं दारूची फॅक्टरी साईडली तर याला वस्तू आपडला यानं उद्योगधंदा साईडला तरी याला लाथाडला याला काहीतरी सामाजिक पाहिजे. मी शाळा बांधतो मी शाळा बांधतो आप्पा त्या गावात शाळा बांधतो गावात शाळा बांधतो आप्पा शाळा बांधतो अरे मारतो कशाला सांग की तसं मग बांधतो की शाळा आधी घबाड तर दे आम्हाला. अरे बांधतो ना शाळा खबर तर दे. खरंच बांधणार शाळा खरंच बांधणार का वाटतं का तुम्हाला आणि आहे तुमच्या तेवढी हिंमत आणि वाटतं का तुमची पुढची पिढी घडावी शिकावी आणि स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहावी असं वाटतं तुम्हाला. हो आप्पा. अरे पण तू देऊन तर बघ ना घबाड बघ कशी शाळा बांधतो आधी घबाड तर दे. हो आप्पा
मानतो आप्पा. मानतो. देतो, पण असंच नाही मिळणार. त्यासाठी एक पहिली आहे. ती पहिली तुम्हाला सोडवावी लागेल, तरच मिळेल कमाल. पहिली? अरे पहिली म्हणजे कोड रे. अरे असू दे, पहिले असू दे ना तर कोड असू दे. आम्ही काय कच्चा लिंबू वाटलं काय तुला? यू 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 सोडवतो. तू सांग तर आधी. असं ऐका मग. आहे एक झाड, त्याला घरटी चिकार, चिमणी पाखर बसले हळवार. एका घरट्यात मिठू मिठू पोपट आणि दुसऱ्या घरट्यात कोकिळा गाते सोबत. मिठू मिठू पोपटाला देवाचा मान, कोकिळेनी भरली आभाळे उडान. आणि त्या दोन घरट्याच्या मधून पौर्णिमेचा चंद्र दिसतो लई लई छान, जसा पेटलेलं रान. आणि त्या पौर्णिमेच्या चंद्राच्या सरळ रेषेखाली मी दडवले धान. अरे आप्पा, हे कोड आहे का कविता? आप्पा परत एकदा सांग. अप्पा, वन्स मोर प्लीज, वन्स मोर. हे लिहून घे. लक्ष देऊ नाही का? आहे एक झाड, त्यावर घरटी चिकार, चिमणी पाखर तेथे बसली होती हळुवार. एका घरट्यात मिठू मिठू पोपट आणि दुसऱ्या घरट्यात कोकिळा गात होती सोबत. मिठू मिठू पोपट देवाचा मान, कोकिळेने भरली आभाळी उडान. आणि त्या दोन घरट्याच्या मधून पौर्णिमेचा चंद्र दिसतो लई 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 छान, जसा पेटलेला रान. आणि त्या पौर्णिमेच्या चंद्राच्या बरोबर रेषेखाली मी दडवले धान, दडवले धान. चिमणी पाखर तिथे बसली हळूवार. एका घरट्यात मिठू मिठू पोपट, दुसऱ्या घरट्यात कोकिळा गाते सोबत. मिठू मिठू पोपटाला देवाचा मान, कोकिळाने आभाळी भरली उडान. त्याच दोन घरट्याच्या मधून पौर्णिमेचा चंद्र दिसतो लय छान, जणू पेटलेलं रान. त्याच चंद्राच्या सरळ रेषेत खाली दडवलंय मी धान. आप्पाचं धान, आप्पाचं धान, आप्पाचं आप्पाचं धान.